तो संतांच्या हाताने प्राप्त झाला तर तो काला होतो, नाही तर ती नुसती दहीलाही असते महाराज. कारण काल्याचा प्रसाद जर आपल्याला हातात घ्यायचा असेल, काल्याचा प्रसाद आपल्या हातावर पडावा असं जर वाटत असेल, तर तो देणारा एकतर परमात्मा असला पाहिजे, नाहीतर संत असले पाहिजे, तर त्याला काला म्हणता येतो. त्याचं कारण असं आहे, काल्याची लीला जर पाहिली तर काल्याच्या लीलेमध्ये काल्याचा प्रसाद दिलाय कोणी हो? प्रसाद देतो पंढरीनाथ. हा काल्याचा प्रसाद अगदी वृंदावनातला काला जरी आपण पाहिला तरी तो काला देवाने एकत्रित करून गोपाळाला सांगितलं का रे वाट म्हणून? नाही, देव स्वतः मध्ये उभे आहेत. आपल्याला चरित्र ऐकायचंय पुढे. देव स्वतः मध्ये उभे आहेत आणि स्वतः देवाने काला दिलाय. म्हणजे काला तेव्हाच होतो जेव्हा तो देवाच्या हाताने दिला जातो. देवाने एकतर काला द्यावा, नाहीतर दुसरा काला कोणी द्यावा? संतांनी द्यावा. संतांच्या हाताने काला घेतला तर त्या काल्याला अर्थ प्राप्त होतो. का? माझा ज्ञानराज गोपाळा दिलाया वाटी, माझा ज्ञानराज गोपाळा दिलाया वाटी. भगवंताकडून प्रसाद प्राप्त झाला तर त्याला काला म्हणता येतं. भगवंताकडून नाही तर मगाशी मी म्हणालो तसं आपला वारकरी संप्रदाय हा भगवंताच्याही पुढे जाऊन संतांचं महात्म्य सांगणार आहे. त्यामुळे संतांच्या हाताने हा काला जर प्राप्त होत असेल तर त्याला काला म्हणायचं, नाहीतर ती दहीलाही होत असते. म्हणून मी जे मगाशी म्हणालो की आपल्या हातावर पडेल दहीलाही, काला नाही पडणार. मग तुम्ही म्हणाल महाराज मग 2 तास कशाला वाया घालवताय? आम्हाला जर काला मिळणारच नसेल, नुसती दहीलाही जर तुम्ही देणार असाल तर मग इतके 2 तास कशाला? जाऊ द्या, सकाळी सकाळी दहीलाही ते विष्णू सरनाम झाल्या वाटून टाकली असती, जेवायला वाढलं असतं. डाळबट्टीची वाट पाहतोच आहे आम्ही अशी केव्हाची. चांगली आपण डाळबट्टी खाल्ली असते कुस्करून मस्तपैकी, गाडीत बसलो असतो, पण बीडला आपलं निघून गेलो असतो. कशाला एवढं 2 तास कीर्तन करताय? एकतर आम्हालाही झोप आली, त्यात इथे आम्हाला गणेश देवाने इथे कूलर लावून दिले, त्यात एवढी छान झोप लागतीये. दुपारची वेळ, कुठे कीर्तन करत बसता? आधीच आम्हाला कंटाळा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कंटाळा मी इथल्या लोकांबद्दल नाही बोललो बरं का, ते बाहेर काही बसलेली मंडळी आहेत त्यांच्यासाठी सांगते. आपले नाही, आपल्या सगळ्यांचा खूप आस्था आहे महाराज, मला माहिती आहे तुमचं प्रेम आहे. प्रेमाने आपण सगळे इथे येता. माझा मुद्दा हा चालू होता की मग असं जर असेल तर मग इथे आपल्या हातात पडणार आहे ती दहीलाही पडणार आहे का काला पडणार आहे? तर इथे हातात पडणाऱ्याला सुद्धा आपल्याला दहीलाही म्हणता येत नाही. त्याचं कारण हे की आपण इथे ज्यांच्या उत्सवासाठी आलेलो आहोत, ज्यांच्या प्रेमासाठी आपण इथे आलेलो आहोत, अशा शांतीब्रह्मश्री नाथ महाराजांच्या दरबारात आपण बसलोय. नाथ महाराजांच्या दरबारात बसल्यानंतर अहो ते राजे आहेत. काल ऐकलंय आपण, सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा. अहो ते राजे आहेत. राजाच्या समोर गेल्यानंतर जे हवं ते सगळं प्राप्त होत असतं. आपण काहीही मागा ते सगळं पूर्ण होतं. लळे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, कामाहेरे श्रीमंत होती तुम्हासी. ज्ञानोबा सांगतात त्याप्रमाणे आपण जर संतांच्या चरणाजवळ जात असू तर आपल्या सगळ्या इच्छा, सांसारिक इच्छा तर ते सहज पूर्ण करतील. परमार्थ आपल्या हातात देतील. करतळी आवळे तैसा हरी, असा आवळ्यासारखा हरी आपल्या हातामध्ये, म्हणजे हातात आवळा घ्यावा तो सहज जसा सगळ्या अंगाने आपल्याला दिसतो तेवढा सहज हरी आपल्याला दाखवण्याचं सामर्थ्य संतांमध्ये. मग जर ते हरी आपल्या